आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी आहे। बारामती आणि शिरूर लोकसभेवरून जोरदार राजकारण सुरू असताना दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट शरद पवार गटाला बळ देणार आहे। ठाकरे गटाचे पदाधिकारी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या मदतीला मैदानात उतरणार आहेत। उद्या दुपारी 4 वाजता पुण्यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद पवार गटाचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक होणार आहे आणि 10 मार्चला शिरूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि खासदार सुप्रिया सुळे देखील या बैठकीला हजर असतील। मातोश्रीवरील लोकसभा आढावा बैठकीत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना सर्वतोपरी मदत करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, उद्या ठाकरे गटाच्या आणि पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक होते, त्याबद्दल काय माहिती? श्वेता, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती ज्या जागा महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पक्षांकडे गेलेल्या आहेत त्यांच्यात एकत्र काम करतानाचा समन्वय कसा असला पाहिजे या संदर्भामध्ये सातत्यानं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत। त्याचबरोबर सगळ्या पक्षांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत सुद्धा पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा बैठका सुरू आहेत। पुणे जिल्ह्यामधल्या दोन्ही महत्वाच्या लोकसभा ज्या आहेत, बारामती आणि शिरूर लोकसभा, या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, ज्याच्यातली बारामतीची लोकसभा ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे। त्याच्यामुळे तिथे काम करत असताना शिवसैनिकांनी जीव तोडून राष्ट्रवादीची सोबत करा, त्यांना मदत करा असे स्पष्ट आदेश देत ते उद्धव ठाकरे यांनी दिलेत। आणि त्यानंतर आता शरद पवार यांनी स्वतः बारामतीच्या लोकसभेचा कासरा हाती घेतलेला आहे। त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांची दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीही शरद पवार चर्चा करणार आहेत। 4 तारखेला पुण्यामध्येच उद्या पुण्यामध्ये शरद पवारांच्या सोबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती या संदर्भात होणार आहे। तर 10 तारखेला शिरूरच्या संदर्भाने ही बैठक होईल असं कळतंय। काँग्रेसचे पदाधिकारी बारामती मतदारसंघातले यापूर्वीच शरद पवार यांच्याशी चर्चा करून गेले असल्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे ज्या पद्धतीनं महायुतीच्या बैठका सुरू आहेत तशाच पद्धतीने महाविकास आघाडी सुद्धा एकत्रित येऊन ही अस्तित्वाची लढाई असल्याची जाणीव ठेवून लढते। वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। उद्या आपलं लक्ष असेलच या बैठकीकडे पुण्यामध्ये होणाऱ्या दुपारी 4 वाजता शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी।